बाबू नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील भट स्वागत करतो आमच्या प्रतिनिधी यूट्यूब चॅनलला. या व्हिडिओमध्ये प्रतीक्षा नाही, कारण का हा लग्नाचा सेकंड पार्ट आहे. तुम्ही पहिला पार्ट जर बघितला असेल तर बघा नक्की जाऊन, परत याच्या हा पार्ट बघितल्यानंतर तो पार्ट पण बघा, तर तुम्हाला समजेल की आम्ही कुठे आहोत, कसे आलो आणि कशासाठी आलो तिकडं, पण ते पण कळेल की पहिल्या पार्टमध्ये तुम्ही बघितले की एकदम कॉमेडी ब्लॉग झालेला थोडा फार प्रमाणात, की जे आम्ही पोरं सर्व असल्यावर तुम्हाला माहिती की काय ना काय उगल्या किंवा काय ना काय मस्ती होतच राहते. तशी मजा मस्ती करत आम्ही कोकणामध्ये पोचलो. हळदी होणार होती, त्यानंतर हळदीच्या कार्यक्रमापर्यंत मी तो पहिला भाग ठेवला. हळदी नंतर लग्न लागलं. हळदीला भरपूर नाचलो, पण त्या काय शूटिंग करायला कोण नव्हतं मुळात, म्हणजे मग मी पण जास्त शूट नाही केलेलं, कारण का खूप धक्का वगैरे होत होता आणि हळदीमध्ये म्हटल्यावर कोणाला धक्का लागतो, मोबाईल पडणार वगैरे, त्या निमित्ताने मी जास्त शूट नाही केलं हळदीचं. पण लग्नात मी खूप शूट केलेलं आहे, तर तुम्ही नक्की बघा. जसं पहिल्या ब्लॉगला तुम्ही प्रतिसाद दिला तसं ह्या ब्लॉगला पण द्या. आणि आपली व्हिडिओ जी व्हायरल झाली, ती लहान पोरगा जो पापड घेऊन बोलतोय, ती त्या व्हिडिओने 100K व्ह्यूज गेले इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर पण बऱ्यापैकी छान व्ह्यूज गेलेत आणि आपल्या चॅनलवरचे सबस्क्रायबर पण वाढत आहेत त्यामुळे. आणि एक चांगलं वाटतं की तुम्ही आमचा प्रतिसाद देतात आपल्या व्हिडिओला, की जेणेकरून आम्ही जे काम करतो खरंच लोकांना आवडतं. तो ब्लॉग खूप कॉमेडी पण झाला, त्याच्यात मी वेगवेगळे एडिटिंग करण्याचा खूप प्रयत्न केलेला. तर काय माहिती आहे तुम्हाला कसं वाटलं, काय तुम्ही ब्लॉगच्या कमेंट्समध्ये सांगताय बरं वाटलं आहे. पण ते कमेंट्स बघून पण छान वाटतं आहे की बाबा काहीतरी प्रयत्न वेगवेगळे होत आहेत, ते तुमच्यापर्यंत पोचत आहेत आणि बरं वाटतं आहे बघणाऱ्यांना. पण खूप जण बोलत होते की सेम ब्लॉग होत आहेत, म्हणून जरा कॉमेडीचा एक ब्लॉग घेतलेला तो. आणि मजा मस्ती तर होणारच होती, मला पण माहिती होती, म्हणून मी त्यासाठी कोकणात पण गेलेलो. आणि आत्ता जेव्हा हा सेकंड ब्लॉगचा जो एंड आहे, त्या एंडला असं वाटायला लागलं, भरून आलेलं की बाबा 2 दिवस संपले पण, आणि कोकणात येऊन एवढी म्हणजे चांगले माणसं भेटले ज्यांच्याकडे आम्ही राहिलो, त्यांच्याकडे पण खूप बरं वाटलं की काय वातावरण असतं गावातलं बघायला भेटलं. घर छान होतं, घर गावात असतं असं असेल, खरंच खूप बरं वाटलेलं बघून. तर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर पहिले सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आमचे जे पुढचे ब्लॉग्स येणार आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर ओम साईराम. पूर्ण ब्लॉग नक्की बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि आमच्या चॅनल असंच बघत राहा. नीट काढ, नीट. हॅपी बर्थडे.
तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपला कोकणामधला दुसरा दिवस. आज लग्न आहे माझ्या मित्राचं, सुधीर दादा म्हणून. तर काल रात्री आम्ही भरपूर नाचलो वगैरे, भरपूर DJ होता, पार्टी वगैरे झाले, एन्जॉय झालं, सर्व झालं आणि कधी झोपलो आम्हाला समजलंच नाही. तर आज डायरेक्ट सकाळी उठलो आम्ही. तर बघूया सकाळी काय काय इकडे होतं आहे, काय काय कार्यक्रम बघायला भेटतं किंवा कोकणातलं सकाळी वातावरण कसं असतं ते तुम्हाला दाखवतो. गंभीर चर्चा आहे. मंगलम मंगल गावधान राम रामनु सदा जय जय राम 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 चलया सदा भवजन लागलं आमच्या दादाचं लग्न लागलं आता. आपला अवतार देऊ बरं. नको अवतारात नको येणार इकडे बघ.
मित्रांनो आज 2 दिवस कंप्लीट झाले आपल्याला इकडे येऊन. ज्या दिवशी आम्ही आलो त्या दिवशी हळद एन्जॉय केला आम्ही भरपूर. त्यानंतर आता इथं इकडे येऊन बरं वाटलं की मोबाईलला नेटवर्क नव्हता म्हणून आम्ही एकमेकांशी खूप गप्पा मारले, मजा केली, मस्ती केली. धावत्या जीवनात मुंबई जसं धावत्या जीवनाचं आहे तुम्हाला पण माहिती. त्यानंतर त्या आराम यावं म्हणून आम्ही इकडे पण आलेलो आणि एन्जॉय पण करता यावं म्हणून. आता निघण्याची वेळ झाली, आता ट्रेन येईल आणि आम्ही निघू. इथून निघताना फक्त ते काका ज्यांच्याकडे आम्ही थांबलेलो त्यांनी गाडी एकच म्हटलं की इथलंच असतं चाकणवाड्याला परत या. आपली गाडी परतीचा प्रवास स्टार्ट. आता आमची ट्रेन आली. जनशताब्दी एक्सप्रेस. तर मित्रांनो आम्ही आमच्या एरियामध्ये सुखरूप पोहोचलो. कोणालाही काही हानी न होता आमची ट्रिप व्यवस्थित झाली. लग्न पण व्यवस्थित झालं. एकदम मजा मस्ती करत आम्ही आमच्या एरियामध्ये पोहोचलो. तर असेच आमचे व्हिडिओ बघत राहा आणि असेच आमच्या पुढच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.